तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी मस्त हलवाई स्टाईल टेक्स्चर याचं झालेलं आहे। अजिबात हे लाडू टाळूला चिकटत नाही, खूपच खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे आणि मी इथे 2.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। यानंतर अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा, हा बारीक रवाच घ्यायचा, जाडा रवा घ्यायचा नाही। आता तो सुद्धा चाळणीत घालायचा आहे आणि दोन्ही चाळून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, बेसनाच्या गुठळ्या यामध्ये राहत नाहीत आणि आपण जेव्हा बेसन भाजतो ना, त्यावेळेला व्यवस्थित बेसन भाजता येतं। हे बघा, बेसन आणि रवा आपला चाळून झालेला आहे। आता लाडू बनवण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे। लक्षात असू द्या, जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे, म्हणजे लाडू बनवताना आपण जेव्हा बेसन भाजतो तेव्हा ते बेसन कढईला चिकटत नाही। आता बेसनाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी तूप घेतलेलं आहे, तर तूप मी इथे पाऊण वाटी घेतलेलं आहे। एकदम तूप घालायचं नाही, थोडं थोडंच तूप घालायचं आहे। सुरुवातीला एक मोठा चमचा कढईमध्ये तूप घातला आहे आणि अशा पद्धतीने कढईला व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे बेसन कढईला चिकटणार नाही, करपणार नाही आणि व्यवस्थित भाजता येईल। इथे मी गॅस स्लो ठेवलेला आहे। आपण बेसन आणि रवा चाळून घेतलेला होता ते आता या कढईमध्ये घालायचं आहे। आता यानंतर स्लो गॅसवरच आपल्याला बेसन आणि रवा चांगला खरपूस खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तूप एकदमच घालायचं नाही, सुरुवातीला मी 1 चमचा घातला। थोडं थोडं तुपाचा वापर करून आपण इथे बेसन छान खमंग भाजून घेणार आहोत। तर 2 मिनिटं झालेली आहे। 2 मिनिटं मी बेसन छान भाजून घेतलेलं आहे। आता पुन्हा 1 चमचा आपण तूप यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा बेसनमध्ये चांगलं मिक्स करून बेसन चांगलं 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेणार आहोत। तर हे बघा, 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता बेसनाला मस्त अगदी रवा टेक्स्चर आलेला आहे। आता पुन्हा 1 चमचा तूप यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा भाजून घ्यायचं आहे। बेसन खमंग खरपूस भाजण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 मिनिटं लागतात। स्लो गॅसवरच आपण हे बेसन छान भाजून घेणार आहोत। अगदी घरभर सुगंध सुटेपर्यंत हे बेसन आपण भाजून घ्यायचं आहे। आता या बेसनाला चांगला रंग येण्यासाठी इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे। हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, नाही घातली तरी सुद्धा चालेल। हळदीऐवजी तुम्ही इथे फूड कलरचा वापर करू शकता। बेसनाचा घरभर सुगंध मस्त पसरलेला आहे। बेसन आपलं भाजून झालेलं आहे। आपण यामध्ये अजून साखर घातलेली नाही, पूर्णपणे हे बेसन थंड करायचं आहे। अर्ध्या तासासाठी असंच हे बेसन ठेवून द्यायचं आहे। हे बघा, आपलं आता 1 चमचा तूप सुद्धा शिल्लक राहिलेला आहे। आपल्याला तुपाची आता गरज नाही, जेवढं तूप घातलं तेवढं भरपूर झालेलं आहे। तर अर्ध्या तासासाठी बेसन मी असंच रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं। तुम्ही पाहू शकता याला तूप सुद्धा सुटलेलं आहे। तुपाचं प्रमाण आपलं परफेक्ट आहे। जास्त तूप घालाल तर लाडू व्यवस्थित वळता येणार नाही। एक गोष्ट लक्षात असू द्या की बेसन भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये साखर घालायची आहे। गरम असताना जर तुम्ही साखर घालाल तर पिठी साखर यामध्ये विरघळते आणि लाडू व्यवस्थित बनत नाही। लाडवाला मस्त फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर आणि यामध्ये मी 1 वाटी पिठी साखर घातलेली आहे। पिठी साखर, रवा आणि बेसन सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की लाडू वळता येत नाही, तूप जास्त झालेलं आहे, तर थोडासा तुम्ही बेसन आहे ते भाजून यामध्ये घालायचं आहे। बेसन भाजताना तुपाचा वापर अजिबात करायचा नाही। त्यानंतर तुम्ही हे लाडू वळू शकता, किंवा लाडू वळताना तुम्हाला असं वाटलं की हे सुटसुटीत आहेत, एकदम ड्राय झाले आहेत, सुक्कं पीठ झालेलं आहे, तर थोडं तुपाचा वापर इथे करू शकता। आता हातानेच पीठ आणि पिठी साखर चांगली रगडून व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे, म्हणजे याचे एक रवा टेक्स्चर तयार होतं। पिठी साखरेच्या काही गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत। तर आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता लाडू वळवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर खूपच मस्त असं पेड्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे। मस्त आपले असे लाडू तयार झालेले आहेत। आता लाडू बांधताना तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता, किंवा सजावटीसाठी असे वर ड्रायफ्रुट्स लावू शकता। असे वर ड्रायफ्रुट्स लावले ना तर दिसायला सुद्धा खूपच सुरेख दिसतात। तर हे बघा, मस्त आपला हा बेसनाचा लाडू तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते।
तर हे बघा, हलवाईपेक्षा भारी लाडू आपला घरीच तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा बनवून घ्यायचे आहेत। तर इथे सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत। तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, दिसायला खूपच सुंदर दिसतात। अजिबात टाळ्याला न चिकटणारा, हलवाईपेक्षा भारी आपला असा माव्यासारखा, पेड्यासारखा बेसनाचा लाडू तयार झालेला आहे। लाडू बनवताना तुम्ही लहान किंवा मोठ्या आकारामध्ये बनवू शकतात। अंदाजे आपण अर्धा किलो बेसनाचे लाडू बनवलेले आहेत। लाडू पूर्णपणे थंड करून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हवाबंद डब्यात ठेवून द्यायचे आहेत। हे लाडू महिनाभर अगदी फ्रीज शिवाय बाहेर टिकतात। तर तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवलेला आहे, पहा किती मस्त माव्यासारखा म्हणजे पेड्यासारखा खुसखुशीत टाळ्याला न चिकटणारा लाडू आपला तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला असा लाडू नक्की बनवून बघा। तर ही लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। तिप्पट ते चौपट फुलणारी शंकरपाळी, ती देखील वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर बिस्किटासारखी खुसखुशी शंकरपाळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे एक मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। आता या पातेल्यात म्हणजेच भांड्यात 1 वाटी मी दूध घातलं आहे, 1 वाटी साखर सारख्याच वाटीने घेतलेली आहे आणि पाऊण वाटी तूप घातलेलं आहे। तूप आहे ते मी वितळवून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर वितळेपर्यंत छान एक उकळी काढून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता साखर छान वितळलेली आहे। आता इथे मी एक परात घेतलेली आहे, परातीमध्ये चाळणी ठेवायची आणि 5 वाट्या सारख्याच वाटीने 5 वाट्या मैदा घ्यायचा। ज्या वाटीने आपण तूप, दूध आणि साखर मोजून घेतलेली होती त्याच वाटीने मी इथे 5 वाटी मैदा घेतलेला आहे। मापासाठी तुम्ही कोणतीही एखादी वाटी ठरवू शकता। आता हा मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मैदा आपला चाळून झालेला आहे। आता या मैद्यामध्ये किंचित मीठ घालायचं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते, यासाठी मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण दूध, साखर आणि तुपाचं जे पाणी बनवून ठेवलं होतं ते हाताने चेक करायचं। थोडंसं कोमटच पाहिजे, थंड करायचं नाही आणि कोमट असतानाच या मैद्यामध्ये घालायचं आहे। कोमट असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने आपण 5 वाटी मैद्यासाठी जे गूळ, साखरेचं आणि तुपाचं पाणी बनवलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे। तुम्ही या प्रमाणामध्ये जर शंकरपाळी बनवाल तर तुमची शंकरपाळी अजिबात चुकणार नाही। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मला पाण्याची अजून यामध्ये थोडी कमी वाटते आहे, तर मी अजून थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहे। चमच्याने सगळं काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं पाणी सुद्धा यामध्ये घालायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपलं हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं। आता हाताने हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। आपण चपाती मळतो ना तशा पद्धतीने हे पीठ रगडून रगडून मळायचं नाही। सावकाश हलक्या हाताने हे पीठ मळायचं आहे। रगडून जर पीठ मळाल तर शंकरपाळीला लेयर्स म्हणजेच पदर चांगले येणार नाहीत। तर हलक्या हातानेच फक्त हे आपल्याला एकजीव पीठ करून घ्यायचं आहे। याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे, जास्त या पिठाला रगडून मळायचं नाही। तर आपलं हे पीठ आता एकजीव करून झालेलं आहे, मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता याला एखादं भांडं वरती ठेवायचं आहे, याला झाकून 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। आता 15 ते 20 मिनिटं मी असंच ठेवलं होतं पीठ, तुम्ही पाहू शकता थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे। हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि यानंतर यामधील थोडासा गोळा घ्यायचा आहे, म्हणजेच उंडा घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने, आणि चांगलं रगडायचं नाही, याला हलक्या हाताने याचा एक गोळा तयार करायचा। हे बघा, आता हा गोळा आपण लाटून घ्यायचा। तर इथे पोलपाटावर मी अशा पद्धतीने हलक्या हाताने लाटून घेते। सुक्या पिठाची आपल्याला अजिबात गरज लागत नाही, तूप घातल्यामुळे सहज हे लाटलं जातंय। आपण यामध्ये तुपाचं मोहन अजिबात घातलेलं नाही, तर आपण दुधामध्ये तुपाचा वापर केलेला आहे। हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची, अजिबात जोर लावायचा नाही पोळी लाटताना। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे।
यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने लाटून घ्यायची। हलक्या हाताने लाटायची, लक्षात असू द्या, जर तुम्ही जोरात लाटाल तर याला पदर चांगले येणार नाहीत, म्हणजेच लेअर चांगले येणार नाही। एकदम हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे, जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। तर हे बघा, आपली अशी पोळी लाटून झालेली आहे। चौकोनी आकारातच लाटून घ्यायची। ही बघा, अशा पद्धतीने ही सेट करायची, म्हणजे एक्स्ट्रा आपलं पीठ वाया जात नाही। तर आता ही आपली चौकोनी आकारात पोळी छान लाटून झालेली आहे, शेप सुद्धा दिलेला आहे। आता सुरी घ्यायची किंवा पिझ्झा कटर, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता। यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या। तर मी चौकोनी आकारामध्ये, लहान लहानच आकारामध्ये मी या शंकरपाळ्या अशा कट करून घेणार आहे। तर हे बघा, सहज या कट होत आहेत, अशा पद्धतीने या कट करून घ्यायच्या। तर आपल्या या आता पोळ्या कट करून झालेल्या आहेत चौकोनी आकारामध्ये। हे बघा, एवढ्या जाडीची शंकरपाळी बनवायची, जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड सुद्धा नाही, ही परफेक्ट आपण बनवलेली आहे। आता या सगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर दुसरी पोळी सुद्धा मी तुम्हाला एक लाटून दाखवते। तशाच पद्धतीने दुसरी पोळी सुद्धा लाटून शंकरपाळ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत। तर या आता मी बाजूला केलेल्या आहेत। आता शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तर यासाठी कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे। तेल गरम करताना लक्षात असू द्या, कडकडीत गरम करायचं नाही तेल, स्लो गॅसवर आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर कडकडीत तेलामध्ये शंकरपाळ्या तळाल तर वरून खुसखुशीत होतील आणि या शंकरपाळ्या आतून कच्च्याच राहतील आणि शिवाय लवकर काळपट होतील या शंकरपाळ्या। यासाठी स्लो गॅसवरच आपल्याला या शंकरपाळ्या छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, शंकरपाळ्या घातल्यानंतर लगेचच त्या वर येतात, त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहिल्यामुळे शंकरपाळ्यांना एकसारखा कलर येतो, कुठेही लाईट किंवा कुठेही डार्क असा कलर येत नाही। हे बघा, हळूहळू याचा रंग बदलत चाललेला आहे। आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत, जास्त लाल करायच्या नाहीत। नंतर काय होतं, थंड झाल्या ना की याला कलर अजून डार्क येतो, यासाठी जास्त लाल शंकरपाळ्या करायच्या नाहीत। फक्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत स्लो गॅसवर। मी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे। तर हे पहा, याचा हळूहळू रंग बदललेला आहे। स्लो गॅसवर शंकरपाळ्या तळायला 5 ते 7 मिनिटं लागतात। कलर पहा, मस्त आलेला आहे, यापेक्षा डार्क कलर करायचा नाही। आता या शंकरपाळ्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि याचं तेल चांगलं निथळून घ्यायचं। तुम्ही या शंकरपाळ्या तेलात किंवा तुपामध्ये तळू शकतात। तर मी इथे शंकरपाळ्या तेलामध्ये तळलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता याला किती लेयर मस्त आलेले आहेत। हा किती सुंदर अशा सुरेख शंकरपाळ्या बनवून आपल्या तयार झालेल्या आहे। बऱ्याच जणांच्या शंकरपाळ्या 8-10 दिवसांनी नरम पडतात। तर काय करायचं, शंकरपाळ्या बनवून झाल्या की थंड करायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि जेव्हा गरज लागेल तेवढ्याच शंकरपाळ्या काढायच्या। एकदम सगळ्या शंकरपाळ्या बाहेर काढायच्या नाहीत आणि हवेशीर जागेत ठेवायच्या नाहीत उघड्या। मग आपल्या या शंकरपाळ्या अशाच खुसखुशीत राहतील आणि तुम्ही या महिनाभर स्टोर करून ठेवू शकता। तर पहा, किती बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तर आज आपण पाक न बनवता पेढ्यासारखे खुसखुशीत मऊ असे रव्याचे लाडू बनवणार आहोत। तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे। कढई गरम करायला ठेवली आहे। यानंतर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। या वाटीनेच मी सगळं प्रमाण मोजून घालणार आहे। अर्धी वाटी तुपामधलं अजून अर्धच फक्त तूप यामध्ये मी घातलेलं आहे। आता सारख्याच वाटीने इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। पाक न बनवता अगदी पेढ्यासारखे दिसणारे आणि तोंडात ठेवताच विरघळणारे असे हे लाडू, 0 नंबरचा रवा असतो ना, तोच रवा मी इथे घेतलेला आहे। तर 2 वाटी रवा घ्यायचा आहे। आता हा रवा मंद गॅसवर भाजून घ्यायचा। लाडू बनवताना जाड्या रव्याचा वापर करू नका। जाड्या रव्याचा वापर केला ना की तोंडामध्ये कचकच लागते आणि लाडू खायला चांगले लागत नाहीत।
तर लाडू रव्याचे बनवण्यासाठी 0 नंबरचाच रवा वापरायचा आहे। आता मंद गॅसवर हा रवा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। रवा असा मंद गॅसवर भाजल्यामुळे यातील कच्चेपणा जो आहे तो नाहीसा होतो आणि यामुळे रव्याचे लाडू खायला चांगले लागतात। तर 7 ते 8 मिनिटं मंद गॅसवर हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। हळूहळू याचा रंग बघा बदलत आलेला आहे। एकसारखं मिक्स करत अशा पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजताना एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध घरभर दरवळायला लागतो, तेव्हा समजून जायचं की आपला रवा छान भाजलेला आहे। तर इथे 8 मिनिटं झालेली आहे। मी मंद गॅसवरच हा रवा एकसारखा मिक्स करून चांगला भाजून घेतलेला आहे। रंग बदललेला आहे, याचा अर्थ आपला हा रवा जो आहे तो भाजून झालेला आहे, यातील कच्चेपणा कमी झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर देखील रवा 2 ते 3 मिनिटं मिक्स करत राहायचं आहे, कारण गॅस आपण बंद केला असला तरी कढईचं तापमान जे आहे ते गरमच असतं आणि असाच रवा यामध्ये ठेवला तर या तापमानामुळे रवा तळाला लागू शकतो, करपू शकतो। एकसारखं मिक्स केल्यानंतर थोडासा रवा गरमच आहे, त्याच वेळेला आपल्याला सारख्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर घातल्यानंतर एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पिठी साखर एकजीव होते। यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। रवा गरम असतानाच पिठी साखर घातल्यामुळे पिठी साखर यामध्ये चांगली मिक्स होते आणि यामधल्या गुठळ्या सुद्धा मोडल्या जातात। तर एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे पिठी साखर व्यवस्थित रव्यामध्ये एकजीव होते। सुरुवातीला आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं आणि त्यातलं अर्ध तूप वापरलेलं होतं। आता हे बाकीचं अर्ध तूप राहिलेलं पुन्हा या रव्यामध्ये घालायचं आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे, यामुळे फ्लेवर छान येतो। आता सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं छान सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता पिठी साखर सुद्धा मेल्ट झालेली आहे, सगळे जिन्नस आपले मिक्स करून झालेले आहेत। हे बघा, आता काय करायचं आपल्याला एकदम पेढ्यासारखे जर लाडू हवे आहेत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेताना कोरडंच असावं, यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नसावा। आता सगळा रवा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। खूप वेगळी पद्धत आहे, अशा पद्धतीने तुम्ही एकदा रव्याचे लाडू करून बघा। अगदी माव्यासारखे म्हणजे पेढ्यासारखे हे लाडू तयार होतात। तर सगळा रवा मी या मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे। आता झाकण लावून पल्स मोडवर आपल्याला हा रवा चांगला बारीक करून घ्यायचा आहे। तर हे बघा, पल्स मोडवर मी 3 ते 4 वेळा फिरवून घेतलेला आहे। रवा एकदम छान बारीक झालेला आहे। शिवाय आपण यामध्ये साखर घातलेली होती आणि मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे टेम्परेचर आहे ते वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे साखर मेल्ट होते आणि हे बघा सगळे जिन्नस कसे एकजीव झालेले आहेत। सगळं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। ज्या वेळेला आपण पाकाचे लाडू बनवतो ना, त्यावेळेला त्या लाडवामध्ये थोडीशी कचकच लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही जर लाडू बनवले तर अगदी माव्यासारखे पेढ्यासारखे लाडू बनतात। आता हे लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता। तर पहा, मिश्रण काय मस्त अगदी आपलं पेढ्यासारखं मऊसूत तयार झालेलं आहे। अगदी झटपट आपल्याला हे लाडू आता वळता येतात। पहा किती सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने हे लाडू छान वळून घ्यायचे आहेत। हे पहा काय सुरेख टेक्स्चर आलेलं आहे, अगदी माव्यासारखे म्हणजे पेढ्यासारखे हे मऊसूत लाडू आपले तयार झालेले आहेत। आता यावर एक मनुका लावायचा आहे, दिसायला सुद्धा चांगले दिसतात। तुम्हाला काही वेगळे ड्रायफ्रूट्स लावायचे असतील तर ते तुम्ही लावू शकतात। आपण मिक्सरमधनं हे मिश्रण काढल्यामुळे हे मिश्रण गरम होतं, रवा गरम होतो आणि लाडू आपले व्यवस्थित बांधले जातात। खूपच सोपी पद्धत, तर नक्की ट्राय करून बघा। भाजणी न करता तेलाचे किंवा तुपाचे मोहन न घालता खमंग खुसखुशीत चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे। तर या भांड्यामध्ये 2 वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे। 2 मोठे चमचे तीळ घालायचे, 1 चमचा ओवा, यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। तुम्हाला हळद नाही घालायची, नाही घातली तरी सुद्धा चालेल।
1 चमचा लाल तिखट आणि इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आपण चकली बनवताना तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालणार नाही आहोत, तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये तेल घालून आपण खमंग आणि खुसखुशीत चकली बनवणार आहोत। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता याला चांगली एक उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा। यानंतर इथे मी एक परात घेतलेली आहे। परातीमध्ये एक चाळणी ठेवायची। आपण तांदळाच्या पिठाची चकली बनवणार आहोत, यासाठी 3 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं। हे पीठ रेशनच्याच तांदळाचं पीठ बनवलेलं आहे, घरगुती पीठ आहे। आता चकली आपली खुसखुशीत आणि खमंग बनवण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत। यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। इथे मी भाजलेली डाळवं घेतलेली आहे, म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। ही मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची। तर हे बघा अशा पद्धतीने मी ह्याची बारीक पावडर घेतलेली आहे। आता तांदळाचं पीठ ज्या चाळणीत घातलेलं आहे त्याच चाळणीमध्ये हे भाजलेल्या डाळीचं म्हणजे फुटाण्याचं पीठ घालायचं आहे। फुटाण्याच्या डाळीचं पीठ यामध्ये घालून चांगलं चाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये पुन्हा डाळ जर शिल्लक राहिली असेल तर ती पुन्हा बारीक वाटून घ्यायची मिक्सरला। तर आपलं हे दोन्ही पीठ म्हणजे तांदळाचं आणि फुटाण्याच्या डाळीचं पीठ चाळून झालेलं आहे। फुटाण्याच्या डाळीचं पीठ वापरून तुम्ही कधी चकली बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। खूपच कुरकुरीत चकली तयार होते आणि खायला देखील खूपच छान लागते। आता हे पीठ आपलं छान चाळून झालेलं आहे। दोन्ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत। तर आपली ही दोन्ही पिठं आता मिक्स करून झालेली आहे। आपण जे पाणी कडकडीत गरम करून ठेवलेलं होतं ते थोडं थोडं हे पाणी यामध्ये घालायचं आहे। एकदम यामध्ये पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे। आता हे उरलेलं पाणीसुद्धा मी यामध्ये घालते आहे। आपण ज्या वाटीने पाण्याचं प्रमाण मोजलं होतं त्याच वाटीने इथे मी तांदळाच्या पिठाचं प्रमाणसुद्धा मोजलेलं आहे। त्यामुळे आपलं हे प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट आहे। आता हे चमच्याने सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करा। आता हे थोडंसं कोमट झालं आहे, तर आता आपण हातानेच व्यवस्थित हे चांगलं मळून घ्यायचं आहे। आपण जितकं चांगलं हे पीठ मळू ना तितक्याच चांगल्या खमंग आणि खुसखुशीत चकल्या बनतील। तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला अजिबात एक्स्ट्रा पाण्याची गरज लागणार नाही। आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलं होतं ते अगदी परफेक्ट आहे। तर चकली बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप अशी की पीठ मळताना पीठ घट्टच मळायचं, जास्त नरम पीठ मळायचं नाही। जर पीठ नरम मळलं गेलं तर चकल्या आपल्या व्यवस्थित बनणार नाही, याला काटेसुद्धा चांगले येणार नाहीत आणि चकल्या जेव्हा आपण पाडू ना त्यावेळेला त्या चकल्या व्यवस्थित येणार नाहीत, मध्ये मध्ये तुटत राहतील। यासाठी पीठ मळताना थोडंसं घट्टच पीठ मळायचं, नरम पीठ मळायचं नाही आणि जितकं चांगलं रगडून रगडून पीठ हे आपण मळून घेऊ तितक्या चांगल्या चकल्या आपल्या तयार होतील। तर पीठ आपलं मस्त मळून झालेलं आहे। तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता। हाताने मी तुम्हाला दाबून दाखवते, हे बघा अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला पाहिजे। आता आपण चकल्या बनवायला घेऊया। तर इथे मी चकली बनवण्यासाठी सोरा घेतलेला आहे। चकली बनवायचा आपला साचासुद्धा यामध्ये घातलेला आहे। आता ब्रशने किंवा चमच्याने किंवा हातानेच याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा हे पीठ आतमध्ये घालू चकलीचं त्यावेळेला चिकटणार नाही आणि चकल्या आपल्या व्यवस्थित स्मूथ आणि एकदम काटेदार बनतील। आता या पिठामधला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि याला असं चांगलं प्रत्येक वेळेला मळून घ्यायचं। प्रत्येक वेळेला पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे, सिलेंडरसारखा शेप द्यायचा आहे आणि आता हा गोळा या सोऱ्यामध्ये घालायचा आहे। वरून व्यवस्थित दाबून बंद करायचं आहे। तर चकलीचं पीठ आपलं भरून झालेलं आहे। आता चकली पाडून घेऊया। तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। चकली पाडताना लक्षात असू द्या, सोरा एकदम वर धरायचा नाही, थोडा खालीच धरायचा आहे, म्हणजे चकल्या व्यवस्थित पाडल्या जातात। सोरा एकदम वर धरला तर चकल्या तुटण्याची शक्यता असते। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त याला काटे आलेले आहेत। अशा पद्धतीने शेप देऊन छान गोल आकाराच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला साईज किती प्रमाणात मोठी हवी त्या प्रमाणात तुम्ही या चकल्या बनवू शकता। लहान चकल्या बनवायच्या आहेत
की मोठ्या चकल्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही या चकल्या बनवायच्या आहेत। तर हे बघा, आपल्या या चकल्या आता पाडून झालेल्या आहेत। आता तळून घेऊया। तर इथे कढईमध्ये मी तेल चांगलं गरम केलेलं आहे। यानंतर लो टू मीडियम फ्लेम मी ठेवलेली आहे। जास्त मोठी फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर चकल्या करपतात आणि वरून खुसखुशीत आणि नंतर काही दिवसाने या नरम पडायला लागतात। यासाठी मीडियम फ्लेम ठेवूनच आपल्याला या चकल्या 2 ते 3 मिनिटं चांगल्या छान तळून घ्यायच्या आहेत। चकल्या पलटायची घाईसुद्धा करायची नाही। ह्या चकल्या वर आल्या आणि यामधले तेलाचे बुडबुडे कमी झाले त्यानंतरच याला उलटून पालटून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने उलटून पालटून चकल्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे याला एकसारखा कलर येतो। कुठेही जास्त डार्क किंवा लाईट असा कलर येत नाही। तर तुम्ही पाहू शकता मी या चकल्या ज्या आहेत त्या मीडियम गॅसवरच फ्राय केलेल्या आहेत, तळलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता याला कलर सुरेख आलेला आहे। यापेक्षा जास्त डार्क कलर करायचा नाही, कारण जास्त कलर म्हणजे डार्क चकल्या जर तळल्या तर चकल्या जेव्हा थंड होतात ना तेव्हा अजून याला रंग येतो आणि चकल्या ज्या आहेत त्या काळपट दिसू लागतात। तर तुम्ही पाहू शकता याला किती मस्त असे काटे आलेले आहेत। रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत। तर सगळ्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत तळून। तुम्हाला मी एक चकली तोडून सुद्धा दाखवते। पहा याचा आवाज, किती कुरकुरीत चकल्या आपल्या या तयार झालेल्या आहेत। पीठ मळताना आपण एक असा पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे तुमची करंजी अजिबात नरम पडणार नाही आणि महिनाभर अशीच गुबगुबीत आणि खुसखुशीत राहील। तर करंजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कढईमध्ये 1 चमचा तूप घालणार आहोत। यानंतर मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। आपण करंजीचं सारण बनवण्यासाठी बारीकच रवा घ्यायचा आहे। आता हा स्लो गॅसवर रवा मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा। गॅसची फ्लेम स्लो ठेवून रवा चांगला याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा चांगला भाजल्यामुळे याला कुबट वास येत नाही आणि असंच हे सारण तुम्ही हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये महिनाभर ठेवून नंतर सुद्धा करंज्या बनवू शकता। तर आपला रवा छान 2 ते 3 मिनिटात भाजून झालेला आहे। आता काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये परत 1 चमचा मी तूप घातलाय। 2 मोठे चमचे तीळ घालायचे, 1 चमचा खसखस, तुम्हाला खसखस आवडत नसेल नाही घातली तरी सुद्धा चालेल, आणि 1 वाटीभर मी मिक्स ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत। तुम्ही हे सगळं व्यवस्थित वेगवेगळं सुद्धा भाजू शकता, पण अशा पद्धतीने भाजल्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि गॅसची बचत सुद्धा होते। शिवाय सगळं एकाच पद्धतीने भाजलं जातं। तर 1 मिनिट फक्त हे फिरवून घ्यायचं आहे कढईमध्ये। यानंतर इथे मी 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। किसलेलं खोबरं या ड्रायफ्रूट्स, तीळ आणि खसखसमध्येच मिक्स करून 2 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। खोबरं किसताना मी बारीक साईडच्या किसणीने किसून घेतलेलं आहे, त्यामुळे पुन्हा भाजल्यावर याला आपल्याला बारीक चुरण्याची गरज नाही। तर आता खोबरं आणि इतर साहित्यसुद्धा आपलं भाजून झालेलं आहे। खोबऱ्याचा रंग बदललेला आहे। आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर रवा, खोबरं, ड्रायफ्रूट्स, खसखस, तीळ हे सगळं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण हे सारण आहे ते पाव किलोचं बनवणार आहोत। पाव किलोच्या सारणासाठी 1 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि यासाठी 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे। पिठी साखर इथे मी चाळून घेतलेली आहे, कारण आपण जेव्हा या सारणामध्ये घालतो ना तेव्हा त्याच्या गुठळ्या असतात, तर त्या राहत नाही आणि व्यवस्थित सारण आपल्याला मिक्स करता येतं। 1 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं। जायफळ किसून घातल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो। तुम्ही घालत नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। सारण खूपच सुगंधित लागतं आणि खायला सुद्धा टेस्टी लागतं। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे। हे असंच तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवलं ना तर महिनाभर असंच राहील, अजिबात खराब होत नाही। फक्त इतकंच करायचं की गरम रव्यामध्ये साखर अजिबात घालायची नाही। रवा थंड करायचा आणि त्यानंतर साखर यामध्ये घालायची।
आता करंजीच्या पारीसाठी पीठ मळून घेऊया। यासाठी चाळणीमध्ये 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। अंदाजे हा पाव किलो मैदा आहे। आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे मी सारख्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। यामध्ये रवा घातल्यामुळे काय होतं, आपली करंजीची पारी आहे ती एकदम खुसखुशीत बनते आणि अजिबात नरम पडत नाही। रवा वापरताना बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। मैदा आणि रवा दोन्ही मी हे बघा चाळून घेतलेला आहे। असं चाळल्यामुळे यामध्ये काही कचरा असेल तर तो काढून टाकता येतो। आता यातच चिमूटभर मीठ घालायचं आहे। यानंतर ही करंजी आहे याची पारी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे। कडकडीत तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर सुद्धा करू शकता। आता हे तूप जे आहे ते गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, नंतर हाताने चांगलं हे तूप पिठामध्ये मिक्स करून चांगलं चोळून घ्यायचं। यामुळे करंजीचं आवरण जे आहे ते चांगलं खुसखुशीत बनतं। तर 2 मिनटं हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तूप याला चांगलं लागलं जातं। तर तुम्ही पाहू शकता याची मूठ वळली जाते, याचा अर्थ आपलं हे मोहन एकदम परफेक्ट आहे। आता मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। एकच वाटीचं मी प्रमाण ठेवलेलं आहे आणि या सारख्याच वाटीने मी पाणीसुद्धा घेतलेलं आहे। तर अजून मी थोडंसं पाणी घातलं आहे। पाणी आपल्याला जास्त सैलसर किंवा जास्त घट्ट मळायचं नाही, मीडियमच ठेवायचं आहे। तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे, गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आणि पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जितकं चांगलं मळाल ना तितक्या पाऱ्या छान बनतात। तर आपलं हे पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता याला मला फक्त पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे, पाव वाटी पाणी आपलं उरलेलं आहे। आता हे झाकून अर्धा तास असंच पीठ ठेवायचं आहे, म्हणजे चांगलं नरम होतं। अर्धा तास मी हे पीठ असंच ठेवलं होतं। तुम्हाला जर घाई असेल, लवकर बनवायचं असेल तर तुम्ही या पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि नंतर याच्या पाऱ्या तुम्ही बनवू शकता। आता 2 ते 3 मिनटं पुन्हा एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। यानंतर याचे गोळे बनवायचे आहेत। तर गोळे एकदम बनवून नाही ठेवायचे, थोडे थोडे बनवायचे, कारण आपण एकदम गोळे बनवून ठेवू तर ते गोळे सुकतात आणि करंजीचं आवरण आहे ते आपण करंजी बनवताना करंजी जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा त्या करंज्या फुटतात। यासाठी थोडे थोडेच गोळे बनवून ठेवायचे आहेत आणि याच्या पाऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत। बाकीचं जे आपलं पीठ आहे ते सुकू नये यासाठी त्याला झाकून ठेवावं किंवा ओला कपडा त्यावर घालून ठेवायचा। आता एखादा गोळा घ्यायचा आहे, हातावर चांगला चोळून घ्यायचा आणि याची पारी लाटून घ्यायची। तुम्ही एकदम मोठी पोळी करून त्यानंतर वाटीने छापा देऊन तुम्ही एकदम 5-6 जशा पुऱ्या बनवतो ना तशा पद्धतीने पाऱ्या बनवू शकता। तर हे बघा एवढी पातळ आपण पारी घ्यायची आहे, जास्त जाडी घ्यायची नाही। पारी जर जाडी ठेवली तर ती नंतर नरम पडते। तर मी करंजी बनवण्यासाठी अशा पद्धतीचा साचा घेतलेला आहे। आता हा साचा नसेल, दुसरा कोणता साचा तुमच्याकडे असेल तर तो साचा तुम्ही वापरू शकता। यामध्ये 1 चमचा भरून सारण घालायचं, सारण जास्त घालायचं म्हणजे करंजी खूप छान लागते खायला। आता याला पाणीसुद्धा लावून घ्यायचं आहे, म्हणजे करंजी तेलात घालताना फुटत नाही। आता हा साचा आहे तो बंद करून घ्यायचा आहे। साईडला असलेलं पीठ काढून घ्यायचं। हे बघा मस्त आपली ही करंजी तयार झालेली आहे। साच्यामध्ये अशा पद्धतीने बनवाल तर झटपट बनतात आणि एकाच आकाराच्या बनतात, त्यामुळे त्या दिसायला सुद्धा सुरेख दिसतात। तर आपली ही एक करंजी बनवून झालेली आहे। आता मी अजून दुसऱ्या पद्धतीने एक करंजी तुम्हाला बनवून दाखवते। तर एक गोळा घ्यायचा आहे, हातावर अशा पद्धतीने तो मळायचा आहे, त्यानंतर याची पारी बनवून घ्यायची आहे। पूर्वापार चालत आलेल्या आपल्या करंज्या आपण पूर्वी कशा बनवायच्या, तर साध्याच पद्धतीने बनवायचो, त्यावेळेला आपल्याकडे साचेसुद्धा नव्हते। आता मी पारी लाटून घेतलेली आहे, यामध्ये आपण आता सारण घालून घेऊया। तर चमचाभर सारण यामध्ये घालायचं आहे। यानंतर करंजी फुटू नये म्हणून पाणी लावायचं आणि याच्या कडा चांगल्या दाबून बंद करायच्या। करंजीच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित बंद केल्या नाही तर तेलात घालताना फुटतात, त्या याच्या कडा ओपन होतात आणि फुटतात त्या। आता इथे मी चिरणं घेतलेलं आहे, याला चिरणं आम्ही म्हणतो, तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा। पूर्वीपासून आपण या चिरण्याचाच वापर करत आलेलो आहे। पूर्वी आपल्याकडे साचे नसायचे, त्यामुळे अशा पद्धतीने चिरण्याचा वापर करायचो। तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही ही दुसरी पद्धतसुद्धा वापरू शकता।
अशी सुद्धा सुरेख बनते, पण साच्यामध्ये कशी एकाच प्रकारच्या आपल्या म्हणजे एकाच आकाराच्या करंज्या बनवून तयार होतात। आता या करंज्या बनवून झाल्या की ओला कपडा घालायचा आहे, म्हणजे त्या सुकत नाही। तर हे बघा, एकदम मी करंज्या बनवल्या नाही आहेत, एवढ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत। यानंतर यावर कपडा घालून ठेवलेला होता। ओला कपडा घातल्यामुळे या करंज्या सुकत नाहीत आणि जितक्या बनवून घेऊ ना तितक्याच पटापट तळून सुद्धा घ्यायच्या आहेत। आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे आणि एक एक करंज्या या कढईमध्ये जितक्या मावतील तेवढ्या करंज्या या तेलामध्ये सोडायच्या आहे। करंज्या पलटताना घाई करायची नाही, बुडबुडे याचे कमी झाले की यानंतरच याला पलटायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता याला मस्त बुडबुडे आलेले आहेत। जास्त करंज्या सुद्धा मी यामध्ये घातलेल्या नाही, सुरुवातीला अंदाज घेऊन यामध्ये करंज्या घालायच्या। आता या करंज्या वर आलेल्या आहेत, बुडबुडे हळूहळू कमी झालेले आहेत। यानंतर आपण आता या करंज्या पलटून घेऊया आणि सोनेरी रंग येईपर्यंत याला चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। जास्त गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर करंज्या करपतात आणि नंतर थंड झाल्यावर एकदम लालसर दिसतात। तर पहा, मस्त याला सुरेख रंग आलेला आहे। मीडियम गॅसवर, गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच करंज्या तळून घ्यायच्या आहेत, यामुळे करंज्या छान खुसखुशीत बनतात। आता याचा रंग बदललेला आहे, आपल्या करंज्या मस्त तळून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता काय मस्त गुबगुबीत आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत। आता या करंज्या काढून घेऊया। याचं तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि एखाद्या चाळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचे। अशाच पद्धतीने बाकीच्या करंज्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत। पाहू शकता याचा रंग किती सुरेख आलेला आहे, मस्त गुबगुबीत करंज्या झालेल्या आहेत। खायला तर इतक्या चविष्ट लागतायत की मी तुम्हाला काय सांगू। शिवाय तुम्ही याचं आवरण पाहू शकता, मस्त खुसखुशीत करंज्या झालेल्या आहेत। या करंज्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये महिनाभर ठेवल्यात ना तर अजिबात नरम पडणार नाहीत। तुम्हाला या आवाजावरून समजलंच असेल की शेव किती कुरकुरीत झालेले आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे। यानंतर मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। ही मोठी वाटी आहे त्यामुळे मी एकच वाटी पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठाने शेव कुरकुरीत होतात, तर यासाठी मी इथे पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। दोन्ही पीठं चांगली चाळून घ्यायची। बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ तुम्ही मार्केटमधनं आणून त्या पिठाचे शेव बनवू शकता किंवा घरगुती पीठ बनवू शकता। चण्याची डाळ हलकी भाजून त्यानंतर थंड करायची आणि चक्कीवर जाऊन दळून आणायची आणि त्या बेसनचा तुम्ही वापर करू शकता। शिवाय तांदूळसुद्धा दळून तुम्ही त्या तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता। तर दोन्ही ही पिठं माझी घरगुतीच आहेत। आता ही दोन्ही पिठं व्यवस्थित चाळून घ्यायची आहेत। तुम्ही पाहू शकता यामध्ये थोड्याशा काही गुठळ्या आहेत, त्या गुठळ्या अशा हाताने मोडायच्या आहेत आणि पीठ चाळून घ्यायचं आहे। तर हे बघा, पिठामध्ये थोडासा कचरा आहे, यासाठीच पीठ चाळून घ्यायचं। आता आपलं हे पीठ चाळून झालेलं आहे, एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे तांदळाचं आणि बेसन पीठ व्यवस्थित मिक्स होईल। आता हे चाळलेलं पीठ एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्सिंग बाउलमध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे। पाव चमचा हळद पावडर घालायची, 1 चमचा लाल तिखट, तुम्हाला शेव तिखट हवे असतील तर तुम्ही जास्त वापरू शकता, 2 चमचे ओवा, 1 चमचा हिंग पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता कुरकुरीत शेव होण्यासाठी आपण तेलाचं मोहन तर घालणार नाही आहोत, तर सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे पाणी। तर कुरकुरीत शेव होण्यासाठी एकदम कडकडीत पाण्याचा वापर आपण इथे करणार आहोत। तर ज्या वाटीने मी बेसन मोजून घेतलेलं होतं ना, त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी गरम केलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता उरलेलं पाणी देखील मी यामध्ये घातलेलं आहे। पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं हे बॅटर जे आहे ते एकदम पातळ होऊन जाईल। गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा। तर मी 1 वाटी बेसनासाठी 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि तो एकदम परफेक्ट आहे। व्यवस्थित सगळं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर तुम्ही जितकं चांगलं फेटून घ्याल ना तितके शेव कुरकुरीत बनतात। तर मी 2 ते 3 मिनिटं हे बॅटर छान फेटून घेतलेलं आहे। बघा, आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे शेव बनवण्यासाठी, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट। तर आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे। आता हे बॅटर जे आहे ते स्पॅच्युलाने व्यवस्थित करून घेऊया, एकत्र करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया।
बॅटर नीट मिक्स केल्यानंतर यावर प्लेट ठेवायची आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। बॅटर छान फुलून आलेलं आहे। आता हाताने परत एकदा छान फेटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे। यामुळे थोडंसं हाताने फेटल्यामुळे हे बॅटर थोडंसं फ्लफी होतं। तर 2 ते 3 मिनिटं हातानेच असं चांगलं फेटून घ्यायचं। आपण शेव बनवण्यासाठी अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही। यासाठी बॅटर जितकं फेटून घ्याल तितके शेव छान कुरकुरीत आणि खमंग बनतील। बॅटर आपलं छान फेटून झालेलं आहे। आता शेव बनवण्यासाठी मी इथे बारीक शेवचा साचा घेतलेला आहे। साचा जो आहे तो सोऱ्याला असा लावून घ्यायचा। आता सोऱ्याला आतून तेल लावायचं आहे। चमच्याने किंवा ब्रशने याला सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे। ज्या वेळेला आपण यामध्ये बॅटर घालू आणि शेव जेव्हा आपण तेलामध्ये पाडू त्यावेळेला शेव तुटत नाहीत। तर तेल लावून आपलं झालेलं आहे सोऱ्याला। आता चमच्याने हे बॅटर यामध्ये घालायचं आहे। अशा पद्धतीने सोऱ्यामध्ये थोडं थोडं बॅटर करून घालायचं आहे। आता वरचं झाकण लावून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं आहे। तर शेव बनवण्यासाठी आपण रेडी केलेला आहे सोरा। आता शेव बनवायला घेऊया। यासाठी मी कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर लो टू मीडियम फ्लेम ठेवलेली आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शेव तळून घ्यायचे आहेत। गॅस जास्त फास्ट करायचा नाही। लो गॅसवर तुम्ही जरी शेव तळला तरी सुद्धा चालतील। आता मी इथे लो फ्लेम केलेली आहे। शेव जेव्हा आपण यामध्ये घालतो तेव्हा एकदम जास्त घालायचे नाहीत। थोडे थोडे अशा पद्धतीने घालायचे आहेत आणि याला पलटायची सुद्धा घाई करायची नाही। यामधले बुडबुडे कमी झाले आणि शेव हळूहळू वरती येतात त्यानंतर आपल्याला हे पलटायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता याचे बुडबुडे कमी झालेले आहे। सावकाश झाऱ्याने याला पलटून घ्यायचे आहेत। कलर मस्त आलेला आहे। जास्त याला काळपट कलर करायचा नाही, जास्त लाल कलर करायचा नाही। शेव आता काढून घ्यायचे आहेत। जास्त लाल कलर केला ना तर थंड झाल्यावर अजून हे काळपट दिसतात। अशाच पद्धतीने तुम्हाला अजून एकदा शेव पाडून दाखवते। हे बघा मस्त आपले शेव तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे बाकीचे शेव सुद्धा बनवून घ्यायचे। तर आपण तेलाचे मोहन न वापरता, सोडा न वापरता खूपच खुसखुशीत आणि खमंग असे शेव बनवलेले आहेत। या शेवच्या कुरकुरीत आवाजावरूनच समजलं असेल तुम्हाला की शेव किती कुरकुरीत झालेले आहेत। तर नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।